नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं स्वागत. विचार करा, मुलं खेळतायत किंवा सायकल चालवतायत आणि त्यातील एकाचा अचानक पडल्यामुळे समोरचा कायमचा दात मुळासकट खाली पडतो. रक्त बघून पालक घाबरतात, रडारड सुरू होते. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल, आता काय, दात पडला तो पडला. पण थांबा, जर तुम्ही पुढच्या 1 तासाच्या आत योग्य पाऊल उचललं तर तो पडलेला दात पुन्हा जागी बसू शकतो आणि जिवंत होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत दातांचा अपघात आणि तो वाचवण्यासाठी 1 तासांची म्हणजेच गोल्डन आवरची जादू. हे नीट लक्षात ठेवा, कारण हीच वेळ असते दात वाचवण्याची. सर्वात आधी स्वतः शांत राहा आणि पालकांना धीर द्या. जिथून रक्त येत आहे तिथे स्वच्छ कापड दाबून धरा. पडलेला दात शोधा. तो कसा पकडावा? दात उचलताना नेहमी त्याचा पांढरा भाग म्हणजेच वरचा भाग पकडा. चुकूनही त्याच्या मुळाला पकडू नका. हात देखील लावू नका. मुळाला स्पर्श केला तर तिथल्या पेशी मरतात आणि तो दात पुन्हा बसवणं अशक्य होतं. जर दात घाणेरडा झाला असेल तर तो साध्या पाण्याने हलक्या हातानं धुवून घ्या, पण त्याला घासू नका किंवा साबण लावू नका. आता दाताला जिवंत ठेवण्यासाठी ओलं ठेवणं गरजेचं आहे. दात कशात ठेवावा? तर सर्वात उत्तम म्हणजे थंड दूध. एका डबीत किंवा पेल्यात दूध घ्या आणि त्यात तो दात टाका, किंवा शहाळ्याचं पाणी. जर काहीच नसेल तर रुग्णाला तो दात त्याच्या स्वतःच्या गालाच्या आत म्हणजेच तोंडात धरायला सांगा. पण सावधान, दाताला कधीही कागदात, रुमालात, कोरड्या डबीत ठेवू नका. लक्षात ठेवा, दात जर सुकला की तो मेला. पण आता खरी धावपळ सुरू होती ती इथून पुढं. तुमच्याकडे फक्त 60 मिनिटं आहेत. यालाच आपण गोल्डन आवर म्हणतो. त्या दुधातल्या दाताला आणि त्या मुलाला घेऊन तातडीनं दातांच्या डॉक्टरांकडे किंवा मोठ्या सरकारी दवाखान्यात धावा. जर 1 तासाच्या आत डॉक्टरने तो दात पुन्हा बसवला तर तो नैसर्गिकरित्या पुन्हा घट्ट होऊ शकतो. तुमची एक जागरूक कृती एखाद्याचं सुंदर हास्य आणि आत्मविश्वास वाचवू शकते. लक्षात ठेवा, पडलेला दात दुधात ठेवा आणि डॉक्टरकडे धावा. ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत, शाळेतल्या शिक्षकांपर्यंत शेअर करा, कारण अपघात सांगून येत नाही. तुमच्यापैकी कुणासोबत असा प्रसंग कधी घडलाय का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वयोवृद्धांची काळजी. सबस्क्राईब करायला विसरू नका. सजग रहा, निरोगी रहा. धन्यवाद.